नमस्कार मित्रांनो, रस्ता म्हटलं की खड्डा दिसतोच आणि खड्डा दिसला तर नगरसेवक कुठे हा सर्वात अगोदर प्रश्न पडतो. आता खड्डा दिसला तोच पुनश्च एक प्रश्न निर्माण होतो, नळाला पाणी आलेलं नाही तर नगरसेवक कुठं. कचरा असो, सांडपाणी असो की अन्य ज्याही गोष्टी जीवनावश्यक गोष्टी असो, तर या जीवना गोष्टीमध्ये नगरसेवक कुठे हा प्रश्न पडतो. तर आपण सध्या वानाडोंगरी येथील युवा नेतृत्व आणि तडफदार शिक्षित असं एक नेतृत्व तडफदार जे वानाडोंगरी येथील शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक युवा तडफदार नेतृत्व आहे आणि त्यांचं नाव अनुप दाखळे. नमस्कार. तर आपण यांच्याशी चर्चा करताना मुद्देसूद आणि नगरसेवक कसा असावा हसत खेळत मुद्देसूद आपण या चर्चांना जनतेच्या थेट प्रश्न जे नगरसेवक कसा असावा हे आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या या पॉडकास्ट मध्ये आपलं खूप खूप धन्यवाद आहे. माझा प्रश्न असा आहे की नगरसेवक कसा असावा, याकडे तुम्ही कसं बघता? नगरसेवक कसा असावा की जे सामान्य जनतेचे प्रश्न असतात ते आपल्याला तो नगरसेवक निवडून दिल्यानंतर ते म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा सोडवले पाहिजे किंवा त्याचं जे समाधान होऊ शकते ते समाधानकारक त्यांना उत्तर जनतेला मिळालं पाहिजे की त्यांनी वोटिंग केलं, आपल्या मताचा उत्तम उपयोग आपल्या 5 वर्षासाठी आपल्या नगरसेवकांनी केला, याचा त्यांना 5 वर्षात अनुभव भेटायला पाहिजे असं नाही. बरोबर आहे तुमचं, पण नेमकं एक आदर्श नगरसेवक जसं निवडणूक आली, निवडणुकीमध्ये फक्त प्रचार जोरात असतो, एक तटातटाचं राजकारण येते आणि त्याच्यामधून निवडून येणार फक्त 8 ते 10 दिवसाचा जो कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये एवढा अतोनात आपला स्वतःचा पार्टीचा प्रचार होत असतो. मग त्यानंतर थेट प्रश्न जनतेचे आहेत. तर जनता म्हणतात, लोक म्हणतात किंवा फक्त इलेक्शन पुरता मर्यादित नगरसेवक पदाचा अमुक आपले आश्वासन देतात, त्यानंतर नगरसेवक आहे तो मुळात दिसत नाही किंवा असं कल्पना येतात, विचार येतात. याकडे कसं बघता तुम्ही? नाही, नगरसेवक झाल्यानंतर लोकांच्या कंटिन्यू लोकांसोबत राहायला पाहिजे, वाढत घुमायला पाहिजे आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचं उत्तर त्यांना समाधानकारक उत्तर त्यांना मिळालं पाहिजे व त्याच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजे. सामान्य माणसाच्या सर्वात जास्त ज्या अडचणी पाणी आहे आणि पाणी असो किंवा स्वास्थ्य विभाग आहे म्हणजे ज्या, तर याकडे नगरसेवक या मूलभूत प्रश्नांना किती प्राधान्य, तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्याल? आता तर सध्या समोर आता 1-1.5 महिन्यात आपल्याला उन्हाळा लागतो. हो, आता सध्या आपल्या वानाडोंगरीत पाण्याची पुष्कळ टंचाई आहे. आता आजच नगर परिषदेमध्ये आपल्या प्रभागाच्या लेडीज आल्या होत्या, त्यांची समस्या होती की पाणी येत नाही, टायमावर येत नाही, आम्हाला टायमिंग माहीत नाही राहत, आम्ही ड्युटीवर जात होतो, पाणी केवळ पण नळ येऊन जाते किंवा एक त्याचं जे नियोजन आहे ते नियोजन आपल्या नगर परिषदेला आपण नगरसेवकाच्या माध्यमातून मी करायचा प्रयत्न करेन व ह्या कालावधीमध्ये आता 4 महिन्याचा कालावधी आहे उन्हाळ्याचा, त्या कालावधीमध्ये इतक्या समस्या आहेत महिलांना तर साधं घरातलं काम करण्याचं एक थेंबभर पाणी राहत नाही. नगरसेवक फाईल मध्ये दिसतो की प्रभागात दिसतो? नगरसेवक फाईल मध्ये पण दिसतो आणि प्रभागात बी दिसतो, कारण की फाईल टाकल्याशिवाय त्याचे काम नाही होत आणि प्रभागात घुमल्याशिवाय त्याच्या समस्या माहित नाही होत. फाईल म्हणजे नेमकं काय? फाईल म्हणजे जे आपण समस्या घेऊन आपल्या प्रमाणपत्र आपल्या लेटर हेडवर आपण आपल्या प्रभागात समस्या मांडतो त्याला फाईल म्हणतात. अच्छा, माझ्या हिशोबाने. अच्छा, नगरसेवक जास्त फाईल मध्ये राहतात असं लोकांचं थेट आरोप आहे. फाईल म्हणजे बाकीच्या ज्या फाईल असतात त्या तुमच्या नगरपंचायत असो किंवा ज्या गोष्टी असतील तर त्या फाईल मध्ये जास्त आणि कामामध्ये म्हणजे ज्या गोष्टी आहेत कामामध्ये आपण दिसत नाही. म्हणजे जसं आता 100 लोक असतील एका वार्डामध्ये म्हणजे एका चाळीमध्ये, तर तिथे महिने 2 महिने 3 महिन्यानंतर एखादा दिसलाही चेहरा नगरसेवकाचा, परंतु पाहिजे तेवढं समाधान होत नाही किंवा त्याकडे कसं समस्या ती पुष्कळ राहिल्यावर समाधान तर होत नाही, कारण की 5 वर्षात जास्त लोकांचं समाधान झालं नाही मला, त्या कारणाने समस्या तशाच आहे आणि त्याचं उत्तर काही मिळालं नाही.
आता मला त्या दिवशी एक महिला म्हणाली, वाराडोंगरी नगर परिषद हे म्हणे भ्रष्टाचारचं माहेरघर झालंय. पूर्ण विदर्भात, नागपुरात असं माहिती पडलंय म्हणे भ्रष्टाचार सगळ्यात जास्त वाराडोंगरी. बरं भ्रष्टाचार तुम्ही बाकीकडनं ऐकलं, तर या भ्रष्टाचारामध्ये नेमकं कोणता कशाचा भ्रष्टाचार असं ऐकण्यात आलं? त्यासाठी आता आम्हाला आता सध्या आमचं तर सध्या सुरू व्हायचं नवीन सरकार आहे. नवीन सरकार आहे. मी पहिल्यांदाच निवडून आलो आणि त्याच्यात कसं आहे का ज्या गोष्टी काय काय झालं आता त्या झाल्या तर ते आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ नाही शकत, कारण की पुष्कळच्या गोष्टी आहे ज्या आपल्या डॉक्युमेंटवर आहे नाही आहे. काही तर असंच झालं आहे का डॉक्युमेंट इथं कागदावर झिरो आहे, तिकडे खर्च पुष्कळ होऊन गेला, कामात झिरो झाले. कामात झिरो, परंतु कागदावर 100% पेमेंट 100% मार्क मिळाले. अच्छा, म्हणजे परीक्षामध्ये तर 100% म्हणजे पास मेरिट मध्ये एकदम मेरिट. पण आता सध्या असा विचार चालू आहे की सर्वांनी मिळून मिसळून काम करायला पाहिजे. कसं आहे, सत्ता पक्षांनी विरोधी पक्षांचे काम केले तर चांगलं राहते. इथे नगराध्यक्ष बीजेपीचा आणि तुम्ही म्हटलं की भ्रष्टाचार झाला, 100% मार्क्स दिले आणि एकही काम झालेलं नाही. मग याकडे तुम्ही कसं बघता, या कार्याला कसं बघता तुम्ही? या कार्याला आता जे नवीन तुम्ही या कार्याला गती कसं देणार? नाही, या कार्याला गती तर देऊ नाही शकत, कारण कोणत्या कामाला गती देणार? आता जे नवीन बॉडी आली त्या नवीन बॉडीला आपण एवढं सांगू शकतो की समजू शकतो की तुम्ही आता तर त्याच्यात पुष्कळचे नवीनच लोक आले आहे. नवीन म्हणजे कमी कमी 50% नवीनच लोक आहेत. तुम्ही राजकारणामध्ये येण्या अगोदर म्हणजे काय तुमचा व्यवसाय काय? मी माझं सोशल वर्क काम आहे. माझं एक धाकटे प्रतिष्ठान म्हणजे संस्था आहे. अच्छा. त्या माध्यमातून मी सार्वजनिक कामं करत होतो आणि वडील बी माझे नगरसेवक होते. तर त्यांच्या माध्यमातून मी त्याचे पण थोडेफार जे कामं माझ्या थ्रू होऊ शकते. म्हणजे प्रेरणा तुम्हाला वडील माझ्या आजोबापासून माझ्या घरी चालू आहे. माझे आजोबा इथचे सरपंच राहिले, मेंबर राहिले, त्याच्यानंतर वडील राहिले, त्याच्यानंतर आता मी आहे. पहिल्यांदा तुम्ही नगरसेवक म्हणून रुजू झाले नगर पंचायतमध्ये, तर या अगोदर नगरसेवक नव्हता तुम्ही आणि आता नगरसेवक झालेला, म्हणजे असं काय थोडस तफावत वाटते तुम्हाला? नगरसेवक झाल्यानंतर असं काय कसं वाटतं? नाही, कारण की मला तर काही असं जास्त काही वाटत नाही, कारण की माझ्या घरी असल्याने मला माहित आहे समस्या लोकांच्या येतात, आपल्याला त्या सॉल्व्ह कराव्याच लागतात आणि ज्या समस्या आहेत त्या बाहेरच्या कोणत्या नाही, आपल्याच लोकांच्या असतात. आपल्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट राहिला तर असं वाटतच नाही की आपण नगरसेवक आहोत, कारण की आमचं कंटिन्यू काम सुरू असलं असं वाटतच नाही ना. कंटिन्यू म्हणजे 24/7 हो, आपलं चालूच असते की कधी पण कोणी पण येते आपल्या घरी, काही विषय नाही, एक कॉल तुरंत समाधान. हो, भेटणं चालू असतं. आता तुमच्या प्रभागामध्ये किती लोक असतील, म्हणजे तुमच्या वार्डमध्ये? आता माझ्या वार्डामध्ये आता वोटिंग मतदार यादीनुसार 4000 लोकांची यादी दिली आहे. 4000 लोकांची? त्याच्यातून आता 2200-2300 वोटिंग झाली. तर तुम्ही निवडून आलात? नाही, जास्त वोटिंग झाली, 2200-2300. ठीक आहे, चालेल. तुम्ही निवडून आलात तेव्हापासून तर आज तागात म्हणजे आजपर्यंत किती लोकांचे प्रश्न हाताळले आणि किती लोकांना समाधान झालं? आता ते कामगार योजना सुरू आहे. हो, तिथे इतके लोक महिलांना, आता त्या ज्या आपल्या मुली आहेत कामगार लोकांचे आपले फॉर्म भरतात, त्यांच्या पुष्कळच्या समस्या मी सॉल्व्ह करूनच राहिलो. आताच मी इथेच तुम्हाला म्हटलं मी थोडा लेट येईन, त्या समस्यामध्येच होतो मी. अच्छा, म्हणजे समस्या सोडूनच तुम्ही इकडे आलो. अच्छा अच्छा. तर किती लोकांपर्यंत तुम्ही सेवा देण्याचं काम हाताळलं आतापर्यंत? नाही, मला तर असं आहे की माझा विचार असा आहे की ऑल ओव्हर पूर्ण प्रभागात कंटिन्यू लक्ष दिलं पाहिजे. पण प्रभाग पुष्कळ मोठा आहे, कारण की लोकसंख्या कमी आहे, एरिया मोठा आहे माझा. त्याच्यात पुष्कळच्या रोड नाल्या मागच्या सरकारने नाही झाल्या, त्या पूर्ण करायचा मी प्रयत्न करत आहोत. आता माझे थोडे संबंध चांगले असल्यामुळे सर्वांसोबत कामं लवकर होईल अशी आशा करतो. लोकांच्या तक्रारी अशा आहेत, खास करून तक्रारी अशा, एकदा नगरसेवक झाला तर हा नगरसेवक पुन्हा फोन उचलणार नाही. हा तुम्ही कितीही करा, समजा उचललाय तर साहेब आंघोळ करतात, साहेब बाहेर गेले, साहेब मीटिंग मध्ये आहे. मग यामध्ये थेट जनतेचं जे प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यांचा
तुम्हीच नाही, अशी म्हणजे चर्चा आहे चर्चा. जनसामान्यामध्ये. तर समजा लोक समजा तुम्हाला कॉल करतील किंवा प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येतील, तर या माध्यमातून तुम्ही जनतेचे प्रश्न कसे सोडवा? पहिली गोष्ट, माझा फोन मीच उचलतो आणि मी समजा एखाद्या कामात असलो तरी माझा 100% रिटर्न कॉल जाईल म्हणजे जाईल. अच्छा, रिटर्न आहे. रिटर्न कॉल 100% परंतु 99% लोक असं आहे, माझ्या आतापर्यंतच्या ग्राउंड रिपोर्टिंग, झिरो ग्राउंड रिपोर्टिंग इलेक्शन व्हायच्या अगोदर मी असं रिपोर्टिंग केलं की तिथे नळाची व्यवस्था नाही, तिथे लाईटची व्यवस्था नाही, रोडची व्यवस्था नाही, आणि तिथे सांडपाण्याची म्हणजे चांगली व्यवस्था होती, चांगली व्यवस्था. म्हणजे त्या सांडपाण्याच्या बाजूला काही असे लोक आहेत की तिथे सांडपाण्याच्या बाजूला बास खाट टाकून तिथे बसतात. अशी एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू घेतली मी. तर ते म्हणतात फोन केला 5 वर्ष भूल जाऊ, म्हणजे विसरून जा तुम्ही. अशा कडक, मी जे बोलतो माझे शब्द नाही आहे, ते जनतेचे थेट शब्द आहेत की एकदा फोन केला 5 वर्ष विसरून जा. म्हणजे 8-10 दिवसाचा जो कालावधी तुमचा प्रचाराचा असतो त्याच्यानंतर तुम्ही विसरून जा. मग फोन केला, उचलला, गेला कदाचित उचलला, तर त्या म्हणतात सामोरून त्यांचे रिलेटिव्ह नगरसेवक असतील, तुम्ही नाही, तर ते म्हणतात साहब ना आने के है, वो मीटिंग में है, इधर उधर, असं असं त्यांच्याकडनं म्हणजे माहिती मिळाली आम्हाला. तर थेट तुमच्याशी संपर्क साधता येईल असं काय करणार आहे तुम्ही? म्हणजे मी आता सध्या माझं कार्यालय ओपन करणार आहे. बरं. व त्याच्यात जे समस्या आहे त्या सोडवण्यासाठी एक मी नियोजन करणार आहे की लोकांच्या समस्या कशा सॉल्व्ह झाल्या पाहिजे. व आता जे तुम्ही म्हणताय की फोन उचलत नाही, हे करत आहे, कदाचित ते मोठे नगरसेवक असेल किंवा सभापती असेल, तुम्ही काही असेल, म्हणजे मोठा पोस्टवर असेल, आम्ही तर सामान्य नगरसेवक आहोत. नाही, या प्रभागात असो की नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, कोणताही, इव्हन ग्रामपंचायत सरपंच असो किंवा सदस्य असो, हे कोणी म्हणतात, मी तुमच्याकडनं बोलत नाही, आणि म्हणजे थेट जनतेचे जे थेट प्रश्न आहेत त्याकडनं बोलतोय, जनतेचा आवाज म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की एकदा निवडून गेल्यानंतर 4-4.5 वर्ष काम फोन उचलायचं बिलकुलच आहे, म्हणजे कामच नाही आहे ना. मी स्वतः ऐकलं ना आमच्या वाराणमध्ये, आहे ना, सत्य आहे ना, ऐकलं आहे काय त्याच्यातल्या गोष्टी आहेत. मग या प्रश्नाला आणखी गती देण्याचं काम कशा पद्धतीनं राहील आपल्याकडे? तर गती, जे मी सगळ्यात पहिले अगोदर ज्या अत्यावश्यक गरजा आहे त्या अगोदर मी सोडवायचा प्रयत्न करतो. कारण की जसं झालं की काही मागच्या वेळेस तर असं होतं की इतक्या गंभीर परिस्थितीत लोक राहून राहिले का त्या, आता सध्या थोडा एरिया डिवाइड झाला म्हणून आता इतकं घाणेरड्या एरियात म्हणजे समस्या सुरू होत्या. तर आता ते आपलं प्रभाग 6 होतं, तिथे एक फ्लॅट स्कीमचा ड्रेनेज आहे, ते अजून सॉल्व्ह नाही झालं. अजूनपर्यंत झालं? या अगोदर सत्ता कोणाची होती? बीजेपीची. बीजेपीची सत्ता असून तरी सुद्धा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा. बीजेपी सत्ता होती पण त्याच्याकडे लक्ष नाही, नगरसेवक जे होते हो, तर ते लक्ष नाही देत होते. म्हणजे कारण काय असेल, यामागचं कारण काय? आता तुम्ही म्हटलं की 100% गुण पूर्ण, परंतु काम झिरो. म्हणजे असं काय, म्हणजे भ्रष्टाचाराला वाव देणं असं तुमचं म्हणणं आहे? नाही, या अगोदर तुम्ही ऐकलंच आहे आणि मला थोडा अनुभवही आलाय तर ते 100%च होतं. अच्छा. कारण की आता जे लोक सांगतात, आता तर मी अंदर गेलो होतो, आता तर मला डायरेक्ट सांगतातच लोक. अच्छा, एक मस्करी म्हणून सांगतो तुम्हाला. काही नगरसेवक म्हणते की बाबा काम 100% आणि डॉक्युमेंटरी काम 100%, काम झिरो. परंतु हे लोक काय, मग व्हॉट्सअप, फेसबुकवर आम्ही एक कॉल तुरंत समाधान, एक कॉल पटकन काम, म्हणजे फक्त व्हॉट्सअप, फेसबुकवर हे सगळे काम करत होते का? म्हणजे जनताचे प्रश्न ते थांबले, मूलभूत समस्या काही सोडवल्या नाही. फेसबुक व्हॉट्सअपवर काही आले, जयंती आली, टाकली पोस्ट, झाला विषय. अच्छा, फक्त आपलं खातं नाव लावलं, नगरसेवक, विषय मोकळा. म्हणजे असं आहे का? आहे ना. अच्छा, मग याकडनं तेव्हाच मला हे सांगा, जेव्हा तुमची सत्ता असते, सगळं असल्यानंतर तुमचे जेव्हा लोक बोंबलत आहे, तुमचं सगळं म्हणजे तुमचंच होतं ना, सत्ता पक्षाचंच होतं, मग लोक का बरं बोंबलत आहे? आताही बोंबलत आहे. अच्छा, आता मेन तर ते लोकांचे, आता तुम्ही बघितलं आता महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये
लेडीज किती तिकिटासाठी किती आपल्याकडे काय काय झालं हा 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 लोकांना. आता तुम्ही म्हटलं लोक बोंबलत आहे, म्हणजे बोंबलत म्हणजे काय, बोंबलत म्हणजे तर काय? त्याचे जे प्रश्न आहे ते हा. सोडवले नाही गेले ना. हा. मेन म्हणजे प्रश्न बाकी सोडवले नाही गेले म्हणून तर ते ओरडत आहे ना. मग आता तुम्ही म्हणताय की मग प्रश्न सोडवले नाही, ओरडत आहे, बोंबलत आहे, मग तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कसा? लोक आता त्या गोष्टीने आता वोटिंग केली आहे. मग निवडणूक आयोगाने आपली हे केली, आपल्या लगेच आपल्या वार्डात म्हणजे पूर्ण वानाडोंगरी यादीचा घोड आहे. अच्छा, यादीचा पण घोड आहे? यादीचा घोड आहे. म्हणजे हिंगणा तालुक्यात किंवा हिंगण्यामध्ये वोट चोरीचं जे प्रकरण आहे ते हिंगण्यापुरतंच मर्यादित नाही, विदर्भातही नाव गाजलेलं असं वाटतं का तुम्हाला? विदर्भात नाही, ऑल ओव्हर महाराष्ट्र झालं. अच्छा, नाही हिंगण्याचं आपण सध्या पॉडकास्ट मध्ये फक्त हिंगण्याचं प्रकरण घेतो. आपण हिंगण्यामध्ये नगरपंचायत वानाडोंगरी इथलाच प्रश्न घेतात, ज्वलंत मुद्दे वानाडोंगरीचे घेतात. तर इथले जे वोट चोरी आहे किंवा आपलं जे प्रकरण आहे त्यामध्ये फक्त एका विदर्भात किंवा हिंगणा तालुक्याच्या नागपूर जिल्ह्यामध्येच हिंगण्याचे वोट चोरी वानाडोंगरीचेच आहे का किंवा हिंगण्याचेच आहे? वोटिंगचं यादी मेन कसं आहे, वोटिंग यादीवर लक्ष कोणीच नाही दिलं होतं. अच्छा, काही मध्यंतर 1-1.5 वर्षाच्या अगोदर वानाडोंगरीमध्ये एकदम प्रवेशद्वारासमोर वोट चोरी म्हणून एक वोटिंगचा त्याच्यात घोळ होता, तिथे ते बरोबर आहे का? आंदोलन झालं होतं. मागच्या वेळेस माझी मोठी आई उभी होती नगराध्यक्षाला, आणि त्याच्यात आम्हाला आपण कळलं. पुन्हा प्रश्नाकडे वळणार आहोत. हा झाला एक वोट चोरीचा आहे. आपण या पॉडकास्ट मध्ये नेमक्या जनतेचे थेट प्रश्न ज्वलंत कोणत्या त्याकडनं बोलणार आहोत. हा, तत्पूर्वी अनेक वेळा नागरिक म्हणतात की नगरसेवक एकदा निवडून गेला तर पुन्हा लोकांचे जनतेचे प्रश्न सुटत नाही. तर या प्रश्नाला धरून या लोकांच्या जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना गती कसं देणार तुम्ही? आता सध्या आमची सरकार नसल्यामुळे आम्हाला गती, आता आम्ही गटनेता आहोत राष्ट्रवादीचा. अच्छा, त्या कारणाने मला माझ्यावर जबाबदारी जास्त आहे. आणि प्रभाग माझ्या 9 मंडळी पण एक नगरसेवक आहे, 10 मंडळी आम्ही 2 जण आहोत. पण गती देण्याचा प्रयत्न यासाठी आम्हाला जास्त महत्वाचा आहे, कारण की आमचे जे पेंडिंग काम आहे पुष्कळ आहे. आमचा प्रभाग बी मोठा आहे आणि नवीन लोक येतात, तर लेआउट आमच्याकडे असल्यामुळे पुष्कळ म्हणजे इथून तर संगमपर्यंत सर्व लेआउट आहे आणि लोकसंख्या कमी आहे, कारण की पुष्कळ दूर घर आहे. तुम्ही म्हटलं की कामं पेंडिंग पुष्कळ आहे, त्यामध्ये काही कामं कोणती आहे? रोड झाले, नाली झाली, आपलं ग्रीन जिम आहे, सभामंडप आहे, मंदिराचं सौंदर्यीकरण आहे, गार्डन आहे, वृद्ध लोकांसाठी बसासाठी हे नाही, त्याची आहे. आणि लहान मुलांसाठी एखादी ग्राउंड, म्हणजे मला तर असं वाटतं की ओपन स्पेसला कोणतं याच्यात न टाकता मुलांसाठी खेळण्यासाठी बनवलं पाहिजे. कारण की ते मुलांना ज्या लेवल मध्ये जाते, एखादी काही बनवून गेलं, काही बनवून जाते, असं काही नाही का हे बनवून काही बनल्यानुसार मग ते स्पेस त्या जागा काही खेळण्यासाठी राहत नाही. मग ते तिथेच लोक म्हणतात का ते बॉल इकडे जाते, हे जाते, तेच लोक ओरडतात. एरियातलेच मुलं असतात, पण ते खेळत कुठे? बरोबर. त्या कारणाने मला माझ्या विचाराने जे ओपन स्पेस आहे तिथे 100% फक्त ग्राउंडच बनलं पाहिजे, गार्डन बनलं पाहिजे. काही ना काही असं जे लोकांच्या लहान मुलांसाठी, वृद्ध लोकांसाठी एक ऍक्टिव्हिटी करण्याची जागा राहिली पाहिजे. बरं, तत्पूर्वी आणखी एक म्हणजे प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी वानाडोंगरीमध्ये अध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे, तर आता तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही कार्यरत आहे. तर यामध्ये काम करत असताना, जनतेचे काम करत असताना कुठे अडचणी येतात ना. निधीमध्येच अडचण येते. अच्छा, की आमचा लहान भाऊ मोठा भाऊ अशा प्रकारे काम होते. सत्ता पक्षाचा मोठा भाऊ राहते, विरोधी पक्ष लहान भाऊ असते. म्हणजे हे लोक काही काम करून देत नाही का? नाही दिले ना. माझ्या वडिलाच्या निधी बिलकुल नाही. म्हणजे वस्तुस्थिती आहे काही? वस्तुस्थिती आहे ना. माझे वडील एकटेच निवडून आले. बरं, माझ्या वडिलाच्या याच्यात मला निधीच नाही दिला.
निधी म्हणजे 1 रुपयाचा निधी नाही, काम टाकून माझ्याकडे गट्टा झाला लेटर हेडचा. म्हणजे जनतेचे जे प्रश्न आहेत त्या फाईलमध्ये बंद आहे. फाईल मध्ये बंद आहे. मग लोक म्हणत नाही तुम्हाला की बाबा बोलतात आमच्या ना. नाव- अच्छा बोलतात. आणि मग आम्ही काय करणार, आपण नगरसेवक असल्यामुळे आपल्याला बोलणं. मग तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर कसं देता समोर? तर आम्ही तेच सांगतो ना, आम्ही नेल्यानंतर मी म्हणतो ना, त्याच्यासमोर लोकांसमोर म्हणतात ना, करून घेऊ ते शाळेत जातात. अच्छा, हा. मग याच्यावर काही तोडगा मध्यम मार्ग? आता तुम्ही म्हणताय 1 रुपयाचा निधी देत नाही, विकास काम करण्याची जिद्द मनात आहे, आणि तुम्ही मग ते बेटीज काम करणार नाही. मग तुम्ही आता ते बरोबर एक याच्या एजंट असल्यामुळे तितकं हे नाही करू शकले ना. बरोबर. त्या कारणाने आता मी आहे. हा. आता मी आंदोलन पण करू शकतो, सभामध्ये खुर्च्या पण तोडू शकतो आणि सगळंच करू शकतो. अच्छा, त्या कारणाने मी आता मला निधी देणं आहे, हा. म्हणजे देणं आहे. अच्छा, निधी देऊ शकतात पण आतापर्यंत नाही दिला ना. अच्छा, आता पुराण राजकीय लोक तेवढे ऍक्टिव्ह नव्हते ना. बरं. त्याची मेंटॅलिटी अलग असते, आपली वेगळी असते. आता आपल्याला सर्व मिळून तुम्ही काम करत असाल तर ठीक आहे. आता आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. बरं. आता बोलणंच तसं करावं लागेल ना. कारण की आपल्या लोकांचे प्रश्न नाही तर आंदोलन करायचे. लोक मला स्वतः म्हणतात की तुला कुठे गरज लागली अच्छा, आम्हाला सांग, आम्ही येतो यावेळेस. म्हणजे सर्व प्रभागातले सर्व प्रभाग 12 प्रभागातले लोक तयार. अच्छा, म्हणजे तुम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक युवा तडफदार आम्ही नगरसेवक आहे. शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष सुद्धा होते तुम्ही. तर या कारणाने तुम्ही लोकांना सोबत घेऊन काम नसेल होत, निधी नसेल देत, तर लोकांना घेऊन तुम्ही मी आंदोलन करायलाही तयार आहे. अच्छा, मी साम जनतेच्या हितासाठी काम ज्या काही आहे. जनतेच्या हितासाठी मी काही पण करायला तयार आहे त्यावेळेस. अच्छा. कारण की मला 100% लोकांना रिझल्ट द्यायचा आहे, म्हणजे द्यायचा आहे यावेळेस. आता रिझल्ट लागून तुम्हाला नगरसेवक पद भूषवून किती दिवस झाले? आता मागच्या 21 तारखेला झालं, आता 1 महिना झाला. अच्छा, आता फक्त नगर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा पदभार झालाय. बरं. आणि सभापती यांची अजून आता माहित नाही. आता 7 दिवसाच्या आतमध्ये नोटीस देणं पडते, पण ते मला वाटतं 26 जानेवारीच्या नंतरच. पण जर जो एक निधी असतो सरकारचा, शासनाचा निधी असतो, काही कालावधीपुरता त्या मर्यादित वेळेपर्यंत तो निधी खर्चिला जाते, आणि त्या खर्चिल्यामध्ये मग खर्च केला जाते. जो निधी आहे तुमच्या वार्डात किंवा प्रभागात येतो, आणि तुम्ही म्हणतात निधी देत नाही, परंतु आता तुम्ही युवा नेतृत्व आहे म्हणून तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही एक पॉझिटिव्ह दिलं उत्तर की बाबा तो देईल नाही तर आम्ही आंदोलन करू. म्हणजे कुठेतरी धक्का बसतायत या बोलण्यावरून त्यांना. अच्छा, 100%. म्हणजे याचा विषय असा आहे ते की तुम्ही लोकांचं आमच्यापासून मग टॅक्स नको घ्या ना. प्रभाग ज्या प्रभागात आम्ही आलो तिथून टॅक्सच नको घ्या. हा, शेवटचा प्रश्न माझा, नगरसेवक हा सत्ताधारी असावा की जनतेचा आवाज उठवणारा लढवय्या असावा? जनतेचा आवाज उचलणारा. सत्ताधारी असो, विरोधी असो, जनतेचा आवाज उचलणार. नाही, माझा प्रश्न ऐकून घ्या थेट लक्षात ठेवून. नगरसेवक हा सत्ताधारी असावा की जनतेचा आवाज उठवणारा लढवय्या असावा? लढवय्या नगरसेवक असावा. सत्ताधारी नाही. सत्ताधारी नसलं तरी पण जनतेचे प्रश्नच ना उचलून राहिला तो सत्तेत राहून मी, काही अर्थ नाही ना त्या गोष्टीला. अच्छा, म्हणजे सत्ताधारीला नंतर आणि म्हणजे जनतेच्या पहिले अगोदर जनतेला प्रयत्न केलं पाहिजे, त्याच्यानंतर सत्तेला दिलं. अच्छा, सर्वात अगोदर जनता आणि नंतर आपल्या सत्ताधारी. सत्ता म्हणजे असं आहे, तो विषय ज्या टायमिंगवर असतं. म्हणजे ठीक आहे, तुमची सत्ता नाही तर तुम्ही जनतेचे प्रश्न, तर तुमची सत्ता असून तुम्ही जनतेचे प्रश्न न विचारून त्या सत्तेला काही अर्थ नाही. बघा, या प्रश्नाला रिपीट, सत्ताधारी आणि जनतेचा आवाज उठवणारा लढवय्या, या दोन भूमिका कशा बजावणार? एक थोडस पारीनुसार सांग. म्हणजे सत्ताधारी नगरसेवक हा आपला ब्रीद वाक्य आहे. म्हणजे आजच्या पॉडकास्ट मध्ये नगरसेवक हा कसा असावा, तर एक सत्ताधारी आणि एक लढवय्या जनतेचा आवाज उठवणारा कसा असावा, या दोन शब्दाला धरून, म्हणजे या दोन प्रश्नाला बघून याची जी भूमिका आहे कशी मांडावी? सत्ता पक्षाचा नगरसेवक असला तर आपल्याला सत्तेत असल्यामुळे आपल्याला फायदा असा असतो की आपलेच अध्यक्ष असतात, आपला जो उपाध्यक्ष, आपलीच बॉडी असते, त्याच्याने आपली काम करण्याची गती जास्त वाढते. तो एक आपला प्लस पॉईंट आहे. विरोधी पक्षात लढवय्या नेता असला
तर त्याला 5 वर्ष लढणंच पडत आणि ते लोकांचे प्रश्न लढूच त्यांना मार्गी काढणं पडत. अच्छा. त्या कारण दोन्ही असं असे आहे की जे आपापल्या जागी बरोबर आहे, पण विरोधी पक्ष असल्यामुळे आम्ही तर सध्या विरोधात असल्यामुळे आम्हाला तर लढवय्या पद्धतीनेच जाणं आहे. म्हणजे भूमिका तुमची आक्रमक असणार. आक्रमक 100%. अच्छा. याच्यात काही दोमत नाही की न्यूट्रल होऊन बसून जाणं ते नाही. माझ्या वार्डातलं प्रभागातलं काम तुम्हाला करणं म्हणजे करणार. आणि समजा काम झालेलं नाही, तुम्हाला निधी नाही दिला, तर तुम्ही जनतेच्या हितासाठी मी आंदोलन करायला तयार आहो, मी ठिय्या मांडायलाही तयार आहो. नाही, माझा प्रश्न कम्प्लीट झाला. माझं म्हणणं हे आहे, समजा जर का तुमचं काम झालेलं नाही आणि तुम्हाला त्या वार्ड प्रभागामध्ये निधी दिला नाही, तर जनतेच्या हितासाठी तुम्ही राजीनामा देणार का? हो, मी 100% राजीनामा देणार. आता मला तर राजीनामा द्यायची गरज नाही पडत का या कारणाने की मेघे साहेबांनी स्वतः सत्कार समारंभामध्ये माझं नाव घेऊन सांगितलं की माझ्या प्रभागातल्या रोड नाल्या पेंडिंग आहे. तर मला असं वाटत नाही की मेघे साहेब दुजा भाऊ काही करणार नाही. अच्छा अच्छा. कारण की त्यांना पण माहिती आहे समस्या पुष्कळ आहे. म्हणजे तुमची तयारी आहे राजीनामा द्यायची? हो. जर का जनतेचे ते प्रश्न सोडवले मार्गी लावलेले नाही तर तुम्ही. पण मी तिथपर्यंत ह्या राजीनाम्याची गोष्ट आहे जे आता आपण बोललो, हे राजीनाम्याची गोष्ट आहे. मी त्यांना कसं वाटेल की ह्या सोडून पळून राहिलं. अच्छा. त्या कारणे मी तसं टाइम येऊन नाही याची जबाबदारी. तर तुम्हाला वाटते की माझ्या ज्या प्रश्नांची उत्तर आहे ते समाधान दिलं किंवा असं वाटते? म्हणजे एक जनतेच्या हितासाठी नगरसेवक हा कसा असावा? जनतेच्या हितासाठी जो नगरसेवक असावा, सामान्य आपण नगरसेवक म्हणजे आपल्याला पुष्कळ आपल्याला फ्लायओव्हर बांधायचे नाही, काय बांधायचे. अच्छा अच्छा. आपल्याला मूलभूत सुविधा आपल्याला प्रोव्हाइड करायची. रोड, नाली, रस्ता, पाणी आणि आपलं गार्डन, जे सामान्य जे प्रश्न आहेत लोकांचे, कोणते डॉक्युमेंट राहिलं, कोणाचं काय राहिलं, कोणी इलेक्ट्रिक बिल जास्त आलं, ह्या समस्या असतात. जास्त काही आपल्याला कोणत्या समस्या असतात नाही. तर त्या कारणाने ह्या समस्याच आपण नगरसेवक म्हणून सोडवल्या, तेच आपल्यासाठी भरपूर आहे. तर वानाडोंगरी मधील जे युवा तडफदार नेतृत्व आहे अनुप डाखडे, हे जे युवा तडफदार नेतृत्व असं की जनतेच्या प्रत्येक पावलावर जनतेची जे अडचण आहे, जनतेचे जे प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न असो किंवा रस्त्याचा खड्ड्याचा प्रश्न असो किंवा सांडपाणी किंवा इतर सर्व प्रश्नांना मार्गी लावण्याचं काम इथे या पॉडकास्ट मध्ये हसत खेळत आणि मुद्देसूद सुद्धा या प्रश्नांची सर्वच प्रश्नांची खरोखर उत्तर दिली. आणि काही आपल्या चर्चामध्ये असंही आलेलं आहे, जर निधी कुठे कम पडत असेल किंवा निधी देत नसेल असेल, भारतीय जनता पार्टीच्या वानाडोंगरीमध्ये इथे सत्ता आहे, नगराध्यक्ष सुद्धा आहे, परंतु या ज्या प्रभागातून ते निवडून आले त्या प्रभागामध्ये समजा 1 रुपयाची अडचण आली किंवा काम जर नाही झाले तर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा सुद्धा देऊ असं सुद्धा म्हटलंय. आणि ते खरंच आहे. जनतेचे प्रश्न जर मिटले नाही, जनतेचे प्रश्न दूर झाले नाही तर साहजिकच आहे. पहिलं नेतृत्व असं वानाडोंगरीतलं आपल्याला पाहायला मिळालं की जनतेचे प्रश्न किंवा जनतेच्या अडीअडचणी पूर्ण झालेल्या नाही किंवा तेथील जनतेच्या ज्या तिथला जो निधी येत असतो त्या निधीमध्ये जर का तो निधी दिलेला नाही तर जनतेच्या हितासाठी सुद्धा मी राजीनामा सुद्धा देणार असं सुद्धा वक्तव्य केले गेलं. आपण बघत राहा नवीन एपिसोड मध्ये पॉडकास्ट हसत खेळत मुद्देसूद चर्चा न्यूज भारत मध्ये. मी नितीन बागडे आणि सोबत आजच्या या चर्चा सत्रामध्ये पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत युवा तडफदार नेतृत्व होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नगरसेवक नवीन युवक म्हणून 29 वर्षाचा एक चेहरा आपल्या समोर आज. नगरसेवक कसा असा, नगरसेवक कसा असा या